नमस्कार. व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओल्या लसणाची आणि पातीच्या देठाची चटणी बनवून दाखवणार आहे. या चटण्या तुम्ही तोंडी लावण्याकरता किंवा मग चपातीसोबत भातासोबत देखील खाऊ शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. या चटण्या बनवण्याकरता मी इथे ओल्या पातीचा लसूण घेतलेला आहे. तो अशा पद्धतीने आपल्याला साफ करून घ्यायचा आहे. जो ओला लसूण आहे त्याच्यावरील भाग आपल्याला त्याचं आवरणवरील काढून टाकायचा आहे आणि हा मुळाकडचा भाग देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा हे देठाकडील भाग अशा पद्धतीने बघा हा थोडासा सुकलेला आहे तो देखील आपल्याला तोडून घ्यायचा आहे. याच पद्धतीने आपल्याला सर्व लसूण साफ करून घ्यायचा आहे. तर साधारण 9 ते 10 पातीचा ओला लसूण घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा लसूण कट करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला पात वेगळी करायची आहे आणि लसूण वेगळा करायचा आहे. आता ही जी लसणाची पात आहे यापासून झणझणीचं असं पिठलं बनवणार आहे. ही रेसिपी उद्याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओल्या लसणाची तीळ आणि कारळं घालून सुकी चटणी बनवून दाखवणार आहे आणि या देठांपासून एक ओलसर अशी हिरवी चटणी बनवून दाखवणार आहे. आता ही जी लसणाच्या पातीची देठ आहे ही देखील आपल्याला कट करून घ्यायची आहे. यानंतर आता गॅसवरती तवा ठेवलाय. त्यावरती अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे मंद आचेवरती आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. माझ्या मुलांना ही चटणी खूप आवडली. नक्की तुम्ही बनवून पहा. यानंतर आता ही लसणाची देठ स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सरच्या भांड्यात घालायची. यामध्येच मुठभर कोथिंबीर घालायची. 3 ते 4 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घालायच्या. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे. लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता चालू बंद मोडवरती आपल्याला हे साधारण थोडंसं असं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. ही चटणी आपल्याला एकदम बारीक स्मूथ वाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. ही चटणी आपल्याला अजिबातही गरम करायची नाही. अशीच चटणी चवीला खूप छान लागते. अशी ताजी आणि फ्रेश चटणी आपल्याला 2 दिवसाचं संपवायची आहे. 2 दिवसाच्या पुढे ही चटणी ठेवू नका. ही चटणी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता किंवा मग तोंडी लावण्यासाठीच देखील खूप छान लागते. नक्की बनवून पहा. यानंतर आता दुसऱ्या चटणीचा प्रकार बघूयात. तर ओल्या लसणाची कारळं आणि तीळ घालून केलेली ही चटणी बनवायची आहे. गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये 7 ते 8 बेडगी मिरची घालायची. सोबतच 2 लवंगी तिखटवाली मिरची घालायची. आता या सर्व मिरच्या आपल्याला हलकाशा अशा भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या हलक्या भाजल्यानंतर यामध्ये 2 चमचे तीळ घालायचं आणि साधारण अर्धी वाटी एवढं आपल्याला कारळं घालायचं आहे. तर आमच्याकडे या कारळ्याला सोरटं बोलतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून कळवा. आता हे सर्व साहित्य आपल्याला हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे. एकदम जास्तही भाजायचं नाही. त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात हे सर्व साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे. ही देखील चटणी चवीला खूप छान लागते आणि ही साधारण 7 ते 8 दिवस टिकते. आता यामध्ये आपल्याला ओला लसूण घालायचा आहे. साधारण 7 इथे ओल्या लसणाच्या गड्डे आहेत. तर तो अशा पद्धतीने आपल्याला कट करून घालायचा आहे. हा लसूण छोटा आहे त्यामुळे इथे 7 ते 8 घातलेला आहे. जर जास्त मोठा असेल तर 4 ते 5च घाला. लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता मिक्सरचं झाकण लावून चालू बंद मोडवरती आपल्याला ही चटणी थोडीशी जाडी भरडीच अशी वाटून घ्यायची आहे. एकदम बारीकही वाटायची नाही. आता गॅसवरती पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये ही चटणी घालून छान अशी खरपूस मोकळी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. मंद गॅसवरती बघा 3 ते 4 मिनिटातच ही चटणी अशी मोकळी सुटसुटीत होते आणि साधारण 8 ते 10 दिवस ही चटणी नक्की टिकते. त्यामुळे बनवून पहा, खूप छान लागते. दोनही चटण्यांच्या रेसिपी आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा, खाली कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये लसणाच्या पातीचं झणझणीत असं पिठलं बनवणार आहे. व्हिडिओ पाहायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.